नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत शाळेचा डबा. मुलांच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आणि आता शाळेचे वेध लागलेले आहेत. मुलांना रोज शाळेच्या डब्यामध्ये काहीतरी वेगळं हवं असतं, म्हणूनच आज आपण शाळेचा डबा करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. शाळेचा डबा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 4 बटाटे घेतले आहेत, धणे, जिरं, लाल सुक्या मिरच्या, मिरीचे दाणे आहेत, मीठ, हिंग, तेल, हळद, ठेचलेला लसूण आहे, आमचूर पावडर आहे, राई, कढीपत्ता आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे. प्रथम आपण ना धणे, जिरं, लाल सुक्या मिरच्या आणि हे मिरीचे दाणे घेतलेत 7-8. हे सगळं आपण भरभरीत मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि ताजा मसाला करून घेऊया. आपण हे सगळं भरभरीत वाटून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये साधारण पाव पेला मी पाणी घालते आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. त्या ताज्या मसाल्यामध्ये पाणी घातल्याने काय होतं, मसाला छान भिजतो आणि तो पदार्थामध्ये छान मुरतो आणि पदार्थ स्वादिष्ट करतो. आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया. हे 4 बटाटे घेतले आहेत ना, ते सोलून कापून घेऊया. आता बटाट्याच्या उभ्या उभ्या फोडी करून घेऊया. आणि या फोडी मी पाण्यामध्ये टाकते, त्यामुळे बटाट्यातला स्टार्च निघून जायला मदत होईल. आपल्या सगळ्या बटाट्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत. आपण मध्यम फोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या. एकदम पातळ फोडी केल्या ना तर ते बटाटे शिजताना ते तुटून जातात, म्हणून मध्यम आकाराच्या फोडी करायच्या. आता आपण हे बटाटे पाण्यातून काढून एका फडक्यावरती ठेवणार आहोत आणि त्यातलं पाणी पूर्णपणे पुसून म्हणजे ड्राय करून घेणार आहोत, कोरडे करून घेणार आहोत आपण बटाटे. आपले जर बटाटे ओले राहिले ना तर आपण जेव्हा हे बटाटे फोडणीमध्ये घालतो ना तेव्हा आपल्या अंगावरती तेलाचे शिंतोडे उडतात, म्हणून ते कोरडे करून घ्यायचे बटाटे. मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे आणि कढई आता थोडी तापलेली आहे. 2 चमचे तेल घालूया आता कढईमध्ये आणि तेल छान पसरून घेऊया. प्रथम आपण त्याच्यामध्ये राई घालूया. राई छान तडतडू दे, म्हणजे राईचा स्वाद फोडणीमध्ये उतरेल. राई छान तडतडली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया. मी 5-6 छोट्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी शाळेच्या डब्यासाठी तुम्हाला लसूण घालायचा नसेल, नाही घातला तरी हरकत नाही. कढीपत्ता घालायचा लगेच. छोटा पाव चमचा मी हिंग घालते आणि लगेचच आपण हळद घालूया थोडीशी. छान फोडणी झाली आपली. आता त्याच्यामध्ये आपण हे उभे चिरलेले बटाटे घालायचे. फोडणीमध्ये बटाटे घालण्यापूर्वी ते कोरडे असले पाहिजेत, ही दक्षता मात्र आपण घेतली पाहिजे. छान परतून घेऊया, म्हणजे बटाट्यांना छान फोडणी लागेल.
सकाळच्या घाईच्या वेळेला हा डबा पटकन होतो आणि मुलांना आवडतो सुद्धा. आता लगेचच आपण हा जो ताजा वाटून घेतलेला मसाला आहे ना, त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी पण घातलेलं आहे, ते घालायचं. असं केल्याने ना आपला मसाला, ताजा मसाला केलेला आहे तो बटाट्यामध्ये छान मुरतो आणि आपले बटाटे एकदम स्वादिष्ट लागतात. आता स्लो गॅसवरती, मंद गॅसवरती आपण साधारण 3-4 मिनिटं हे बटाटे आपण शिजवून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. साधारण 5 मिनिटं झाले, झाकण काढूया आता. छान दिसतात आपले बटाटे. शिजलेत का बघूया आधी ते. दोन तुकडे होत आहेत म्हणजे बटाटा आपला शिजलेला आहे छानपैकी. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. मीठ आपण घातलेले नाहीये. आता आपण मीठ घालूया. मीठ तुमच्या आवडीनुसार आणि स्वादानुसार तुम्ही मीठ घाला. आणि लगेचच आपण आमचूर पावडर पण थोडी घालणार आहे. मी अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे आमचूर पावडर, ती घालते. ढवळून घेऊया छान. आणि आता या बटाट्यांमध्ये साधारण 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे, ते घालूया. शेंगदाण्याचं कूट कमी अधिक तुम्ही करू शकता. बटाटे फार ढवळायचे नाहीत, नाही तर ते तुटतील ना, कारण आता ते शिजलेले आहेत. शाळेचा डबा आपला तयार आहे, सोपा आणि झटपट. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालूया. आता मी हा गॅस घालवते आहे आणि 2 मिनिटं झाकून नंतर आपण हा शाळेचा डबा सर्व करूया. आपला सोपा, झटपट आणि चवदार शाळेचा डबा तयार आहे. डबा आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.